बाळापूर अकोला महामार्गावर दुचाकीचा अपघात, दुचाकी चालकाचा मृत्यू. बाळापूर अकोला महामार्गावर दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील देगाव येथील 48 वर्षीय दादाराव शिवदास मते अकोलाकडून दुचाकीने बाळापूरकडे येत असताना महामार्गावरील रिधोरा व्याळा दरम्यान माखनचोर हॉटेलसमोर दुचाकीला अपघात झाल्याची घटना घडली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी तातडीने अपघातग्रस्त मते यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले, परंतु झालेल्या अपघातात मते यांना गंभीर इजा झाली असल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मृतक दादाराव शिवदास मते यांच्या पश्चात 2 पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, वडील, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार असून झालेल्या घटनेमुळे देगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.